धर्मवीर संभाजीराजेंच्या चरणी नतमस्तक होऊन तुम्हा सर्व बसलेल्या मायबापांच्या चरणी नतमस्तक होऊन उपस्थित सर्व गुणीजन आमचं भजनी मंडळ आहे, भजनी मंडळाच्या चरणी नतमस्तक होऊन सुंदर असे आमचे कलाकार वंद सर्व कलाकारांच्या चरणी नतमस्तक होऊन आदरणीय पालकर साहेब यांच्या विनंतीला मान देऊन सुंदर अशा भारत रूपी सेवेला सुरुवात कोणतेही शुभकार्य अगोदर गण गायला जातो तो गण असा। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा वसुदेवं सुतं देवं कंसच्या नुरमर्दनं देवकी परमानंदं कृष्ण वंदे जगद्गुरु गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। सर्व कार्याच्या प्रथम गण गायला जातो तो गण असा। करूया प्रथम नमन वंदू देव गजानन प्रथम नमन वंदू देव गजानन प्रथम नमन वंदू देव
बाळाला सर्दी झाली रडू नको बाळा अरे मी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते. पाण्याला जाते, पाणी घेऊन येते. रडू नको बाळा अरे मी पाण्याला जाते रडू नको बाळा मी पाण्याला जाते पाण्याला जाते लोण्याचा गोळा खायला देते लोण्याचा गोळा खायला देते. खायला देते पाणी घेऊन येते खायला देते पाणी घेऊन येते चांदीचा भवरा खेळाया देते चांदीचा भवरा तुला खेळाया देते. खेळाया देते पाणी घेऊन येते खेळाया देते पाणी घेऊन येते खेळाया देते पाणी घेऊन येते गंगा जनार्दनी झोका मी देते गंगा जनार्दनी झोका मी देते. धोका मी देते पाणी घेऊन येते धोका मी देते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला चला गण झाला मावशी गवळण झाली आता फ्रेश आनंदात बसा. एक कार्यक्रम सुरू करण्याच्या अगोदर एक छत्रपती शिवाजी राजांना एक छोटासा मानाचा मुद्रा ऐका. महाराष्ट्राचा मराठी बाणा महाराष्ट्राचा मराठी बाणा भारूड गणाज कडाडला छत्रपती हे माझ्या राजा छत्रपती शिवराय तुम्ही घ्या मानाचा मुजरा. छत्रपती शिवराय तुम्ही घ्या मानाचा मुजरा. छत्रपती शिवराय छत्रपती शिवराय मानला जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी सह्याद्रीच्या कडे कपाडी नागन बिहा तुमला सह्याद्री
नगरीच्या कडे कपाळी नाथ नबी हा तुम तुम जय भवानी जय शिवाजी जय घोष हा जागला जय घोष जय घोष स्वराज्याचे स्वराज्याचे बांधिले तोरण भगवा ध्वजात फडफडला छत्रपती छत्रपती शिवराय तुझ्या धर्मासाठी प्राण अर्पिला धर्मवीर संभाजी धर्मासाठी प्राण अर्पिला धर्मवीर संभाजी शिराले लढवी लढवे लढला मोरारवती साहिल माई साहिल साहिल माई करी गर्जना भगवा ध्वजात फडफडला छत्रपती हा छत्रपती शिवराय तुझ्या गण झाला मावशी गवडण झाली सुंदर अशा आता भारूड रुपये सेवेला सुरुवात महिला मंडळ फ्रेश आनंदात बसा काही टेन्शन घेऊ नका हा आनंदात बसा काय तसं उगं तोंडावर माश्या गोंगाल्याने बघायचं नाही मावशी आनंदात बसायचं हा 16 वर्षातून एकदा येणार आहे बरोबर आहे का नाही आका ए शशिकला मावशी हा माझ्याकडे लक्ष द्या आणि फ्रेश आनंदात बसा हा चला गण झाला मावशी गवळण झाली आता सुंदर अशा भारूड रुपी सेवेला सुरुवात खरं सांगा मावशी माझ्याकडे लक्ष द्या बोलू नका फक्त हा ए पप्या बोलू नको माय प्राजक्ता हा चला बोलू नका कोणी हा बोलायचं नाही फक्त बाकीचं ओके हा चला गण झाला मावशी गवळण झाली सुंदर अशा भारूड रुपी सेवेला सुरुवात खरं सांगा मावशी 1-2 वर्षापूर्वी मावशी मी तुमच्या घाट पिंपरीत आलती 1-2 वर्षापूर्वी मावशी तुमच्या गावच्या सप्त्यात आलती वय आलती का नाही हा त्यावेळेस मावशी माझं लगीन बी झालत आणि ह्यात लग्नाला कोण कोण होतं वर हात करा बरं हा लगा तुम्ही दोघीच होता होय हा ती चष्मेवाली होती की आता कशी खाली मान घातली तीच मावशी होती की ती म्हणली पोरग लय देख ना हाय पोरग लय देख ना हाय नाकावर तोंड हाय कसं बसलं इकडे बरं एक मिनिट कस काय मावशी
काय सांगायचं मावशी, तुम्ही म्हणताल बाई तू एवढी तरणी मॉडेल काय एवढं कुजल्याला निवडलं. पण आता आमच्या कारभाऱ्यांचा स्वभाव एक खूप छान आहे मावशी. कारभारी बसाव खाली, खाली बसा. उठा बरं, उठा उठा उठा. हा बसा बरं खाली, खाली बसा बरं एकदा. हा उठा एकदा, उठा. नवरा कसा पाहिजे मावशी? खाली बस म्हणला की बसला पाहिजे, उठ म्हणला की उठला पाहिजे. पण काय 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 का असं ना, जरा पुढे सर काय कारभार पुढला घेर टाका. हा काय सांगायचं मावशी, मुडद्यानं आमच्या घराला वाट पाडली होती. 4-4 दिवसाला आमच्या घरी यायचे आणि आमच्या पप्पाला म्हणायचे काय बी करा. खाली बघ, खाली बघ, काय बी करा काय बी करा पण तुमची एवढी सगुणा द्या. त्याचं काय झालं, आमचं बी बाबा ह्या म्हाताऱ्याला भाळलं, आमचं म्हातारा ह्या म्हाताऱ्याला भाळलं आणि मुडद्यानं माझं वाटोळं केलं. आई बापानं बरं नाही केलं मला त्या म्हातारा. माझा नवरा म्हातारा म्हातारा तो म्हातारा. मावशी म्हातारपणी करतात नाना तारा. काय सांगायचं मावशी, लाटणं म्हण नको, बेलणं म्हण नको, हाताला गावल त्यानं मारत्यात. आव तसा मुडदा चांगला आहे का मला पिक्चर बघायला सुद्धा घेऊन जातात. तसा चांगला आहे बरं का. लग्न झाल्यापासून बघती मोड केसे घर बाबा, ओ बाबा ते बी भूकंपाच्या आधी ढासळलं. मोड केसे घरानं तुटकेचं छप्पर. मावशी मी म्हणती भादव्याच्या महिन्यात घरात गण गौराई बसवून म्हणलं म्हणजे काय डोंगरावर बसू आहे, घरात साधं देवाला देव. घरी मात्र जोंधळ्याची भाकर, मावशी आंबाड्याची भाजी, वरी तेलाची धार सुद्धा नाही. हवं ही साडी सुद्धा आमच्या पालकर साहेबांना घेऊन दिली म्हणून मावशी मी कुठं 4 माणसं तर आली. नाही तर लग्न झाल्यापासून घरी गावावरच बसती, तोंडाकडे बघाय मुडद्याला लाज वाटत नाही. लग्नात एक मावशी फुटका तरी मध्ये बांधायचा होता की कवा एक लग्नात साडी घेतली, रोज तीच पिळावी, तीच नेसावी, तीच पिळावी, तीच नेसावी. मावशी ह्यांच्या त्रासात अहो मावशी ह्यांच्या त्रासात मी 4 वर्षात आंघोळ सुद्धा केली नाही. काय करते मग? रोज आंघोळीच्या 4 गोळ्या किती बघा, किती कुमार दिसतात. यांचा वट जरी पिळला तर 1.5 किलो पू निघतो बाहेर. बघा त्यांच्या तोंडाकडे बघून आमच्या लग्नाला किती वर्ष झाले असतील. किती झाले म्हणायचे? आमच्या लग्नाला का नाही जवळजवळ 450 वर्ष झाली. दिवसांदिवस मी म्हाताऱ्याची तरणी होऊ लागली आणि ह्यांचा लागलाय कंदील भडकायला. फाटकेच लुगडे तुटकीच चोळी टाका घालीन म्हणलं शिवायला दोरा नाही मला धाडला नको. मावशी ओ मावशी बोलू नका की आका हे शिमा काकी बोलू नका की बोलू नका. ऐका मावशी मी जर कुठे 4 आबायात गेली तर बायकांनी म्हणायचं ताईसाहेब नाव घ्या, ताईसाहेब नाव घ्या, ताईसाहेब नाव घ्या, ताईसाहेब नाव घ्या. मावशी मुडद्याचं नाव सुद्धा घेऊ वाटत नव्हतं. पण आता एवढ्या लांब आली लातूरवरनं सर्व बसलेल्या आमच्या महिला मंडळाचा मान राखते, सर्व आमच्या माता माऊल्यांचा मान राखते. ह्यांचं नाव इथंच नाव घेते आणि ह्यांना इथं सोड चिठ्ठी घटस्फोट. घेऊ का मावशी नाव? घेऊ का नाव मावशी? ऐका नाव घेते. रामभाऊ बरोबर पिक्चर बघायला गेले सायको, रामभाऊ बरोबर पिक्चर बघायला गेले सायको आणि शामरावांचं नाव घेते गणपतरावांची बायको. आणखीन एक काय म्हणला? आणखीन एक नाव. तुझे मित्र आहेत का ते? हा तरी वाटलंच मुडद्या तुझ्या कलर वरनं तुझीच भावकी दिसती. ऐका नाव घेते, ऐका नाव घेते, ऐका नाव घेते. परवा झाली मावशी, परवा झाली महाशिवरात्री, परवा झाली महाशिवरात्री पण आता पुढे आला शिवजयंतीचा सण. परवा झाली महाशिवरात्री पण पुढे आला शिवजयंतीचा सण
अशोक पालकर तुमच्यासाठी काय पण. आणखीन एक काय म्हणला? आणखीन एक नाव घ्या. खाली बसून चांगला चेकळलाय. ऐका नाव घेते. मुंबईला पडला पाऊस, मुंबईला पडला. हे बस बसा की दाजी, बसा 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 बसा. पुन्हा देते जाताना पप्पी, आता नको. बसा. हा, चला चला फ्रेश आनंदात बसा. ऐका नाव घेते. मुंबईला पडला पाऊस, त्यात घाट पिंपरीत आला सडाका. मुंबईला पडला पाऊस, त्यात घाट पिंपरीमध्ये आला सडाका. आमच्या कारभाऱ्याला उठला मर्यायचा तडाका. क्या बात आहे. 2020 झाला तर IPL मधलं नाव घेते. ऐक. हा. विराटच्या बॅटवर चेंडू टाकते वाकून. बर. रोहित शर्माच्या बॅटवर चेंडू टाकते वाकून. आमच्या कॅमेरेमॅन वैभव रावांचं नाव घेते तब्बल 4 गडी राखून. सरतीचे मोती, सरतीचे मोती गुलदाब सोने या राज्यातले नाही. आता सगळे आय बाय म्हणतात बाई चांगली धंदा कर दिसते. बस की ग प्राजक्ता. इलास. चला चला फ्रेश आनंदात बसा. सगळे आय बाय म्हणतात बाई चांगली धंदा कर दिसते. आमच्याच गावात आली. आमच्याच गावात आली. आमच्याच गावचा केला. खाली बघा, खाली बघा, खाली बघा. खाली बघा. आमच्याच गावात आली. आमच्याच गावचा केला आणि खुशाल म्हणते नवराच नको. पण मावशी, मावशी तुम्हाला ठाऊक असेल किंवा नसेल, तुम्हाला माहिती असेल किंवा नसेल बाबा, पण मला सोन्यासारखी 17-18 लेकरं झाली. आहो 17-18. बर. दाखला पिंट्या, पिंट्या पिंट्या आहे का? पिंट्या पिंट्या या 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 ग मा या ग. लई थंडी गारव्याचं उड्या मारू नको. पिंट्या हात काढ, हात काढ, हात काढ. मम्मीला बघून पिंट्या सुद्धा चेकळला. मावशी हा. कसा बाबडीच्या खोडावर बसल्याने बसलाय. पुढे बाग जणू काय छोट्या हातीत बसलाय. कसा आहे शाहरुख खान? कसा आहे मावशी शत्रुघ्न सिन्हा? कसा आहे मावशी? हा, कसा आहे मावशी खोबऱ्याचा गुंड? कसा आहे मावशी कुंतलगिरीचा पेडा? पिंट्यो, तुला पिंट्या म्हणल्यास अवघ मम्मी म्हण. पिंटो मम्मी, अवघ मम्मी, अवघ मम्मी. हा अगं मम्मी, जोरात, जोरात. अगं मम्मी. पिंट्या, ए पिंट्या, हा. मुलकाचा जड लागतोय कुठल्या गिरणीचं पेट खातोय काय माहिती. तर ती मावशी हसायला ग. चष्मीवाली, चष्मीवाली ग मावशी. तिला टाटा कर, टाटा कर, टाटा 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 कर. वय किती असेल मावशी? किती? आता शिक झालाय 1.25 महिना. बर. बारसं सुद्धा घातलं नाही का घालायचं? घाला. पहिल्या दिवशी फिल्म दरबारी आला जन्माला. आला जन्माला बाळ शाहरुख, आला जन्माला बाळ शाहरुख. पाहुणा ग तुला सतरात जुगा जुगा. पाहुणा ग तुला सतरात जुगा जुगा. मम्मी. पिंट्या, मम्मी जिवंत आहे राहिले. मम प्यायचा का तुला? खडीला आलाय काना माझा, रडतया मुळू मुळू. झोपी घाला या बाळाला यशोदा. माझं बबडा हाय, माझं सोनं हाय, माझं बाण हाय, माझं बबडा हाय, माझं सोनं हाय, माझं बबडा हाय, माझं बाण हाय, माझं सोनं हाय. सुरतीचे मोती गुलधाव सोने
या राज्यातले नाही नाही रे आ रामा रामा ऐका आता माझ्याकडे लक्ष द्या मावशी भारूड 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 म्हणलं थोडं आता माझ्याकडे लक्ष द्या बरं का भारूड म्हणलं की सोंग ढोंग या दृष्टिकोनातून पाहायला येतात मावशी काहीतरी आपल्याला मनोरंजन पाहायला मिळतं काहीतरी आपल्याला मनोरंजन पाहायला मिळतं काहीतरी आपल्याला हसायला मिळतं मावशी या दृष्टिकोनातूनच पाहायला येतात थोडं आता माझ्याकडे लक्ष द्या आणि फ्रेश बसा बोलू नका हा ऐका भारूड म्हणलं की काहीतरी आपल्याला मनोरंजन पाहायला मिळतं हसायला मिळतं या दृष्टिकोनातून पाहायला येतात मावशी पण मावशी हे नाथांचं भारूड आहे ऐका मावशी हे नाथांचं भारूड आहे शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराजांचा भारूड लिहिण्याचा एवढाच अट्ठास होता ऐका एवढाच उद्देश होता की बाबा या लोकमनोरंजनाच्या माध्यमातून ह्या मनोरंजनाच्या माध्यमातून कसा माणूस परमार्थाकडे खेचला जाईल त्याला परमार्थाची आवड कशी निर्माण होईल त्याला योग्य दिशा कशी मिळेल आणि माणूस म्हणून कसा जागा होईल मावशी ह्याच्यासाठी भारूड लिहिलं तर मग मावशी भारूड म्हणजे काय भारूड म्हणजे काय तर भारूड म्हणजे बहुरूढींचं दर्शन म्हणजे भारूड मावशी कळालं तर भारूड आहे लक्ष देऊन ऐका मावशी कळालं तर भारूड आहे हाडे हाडे बरं झालं घाट पिंपरीतल्या उद्या बाया म्हणाय नको माय त्याचं भारूड ठेवलं त्याच्या भारूडला कुत्रं बी नव्हतं बरं झालं हाजरी लावून इथंच मुक्काम ठोकलाय त्याला आता लक्ष देऊन ऐका भारूड म्हणजे काय भारूड म्हणजे काय तर भारूड म्हणजे बहुरूढींचं दर्शन म्हणजे भारूड मावशी कळालं तर भारूड आहे मला असं वाटतं ए पोराव ऐक ए देदो बोल नको माय 2G गेलं 2G गेलं 3G गेलं 4G गेलं आता कोणतं 5Gचा जमाना निघाला मावशी 5Gची रेंज देऊन जर ऐकलं तर भारूड कळतं लक्ष देऊन ऐकलं तर भारूड कळतं आणि आमचे एकनाथ महाराज म्हणतात की बाबा मला दादला नको काय म्हणतात दादला नको म्हणतात खरं सांगा मावशी दादला म्हणजे काय दादला म्हणजे नवरा ऐका दादला म्हणजे नवरा पण कोणता नवरा नको कोणता नवरा नको तर आपल्या देहातील षडविकार काम क्रोध मद मत्सर दंभ आणि अहंकार या षडविकारापैकी काम नावाचा दादला नको शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराज या भारुडामध्ये सांगतात म्हणून काय सांगतात एका जनार्दनी समरस झाले एका जनार्दनी समरस झाले तो रस येथेच नाही मग बाबा कोणता रस नाही हो आंब्याचा रस गुळाचा रस लिंबूचा रस मग महाराज नेमका कोणता रस नाही तर लावणी मृदंग श्रुती टाळ घोष आणि सेऊ ब्रह्मरस आवडीने तो रस येथेच नाही आणि पुन्हा मग मला म्हणायचं दादा मला दादला नको देते सोडून दादा मला नवरा नको देते सोडून भारूड कळालं का मावशी महिला मंडळ फ्रेश आनंदात बसा कळालं का नाही उगा करून बसल्यास कुठं गेलता तर कुठं बी नाही काय आणलं तर काय बी नाही असं नाही फक्त लक्ष देऊन ऐका एकनाथ महाराज म्हणतात बाबा मला दादला नको दादला म्हणजे काय मावशी दादला म्हणजे नवरा मला कामरूपी दादला नको ऐका
मला कामरूपी दादला नको, मला कामरूपी नवरा नको. एकनाथ महाराज म्हणतात मला कामरूपी दादला नको. पण मावशी मी का दादला नको म्हणते लक्ष देऊ नाही का? किती दिवस झाला आमचं कारभारी गेलं तर फिरायला, त्या सप्त्यावर त्या सप्त्यावर त्या सप्त्यावर त्या हप्त्यावर ह्याला बुका लाव त्याला बुका लाव. खरं सांगा मावशी, बुका लावायच्या घरी काय बायाने का बुका खाऊन मारायचं वय? मी म्हणलं तसाच बुका लावे थेंड तुझ्या पंढरपूरच्या खाली आपल्या इकडे तुळजापुरात जाऊन कुकू लावून तरी जगती. आई राजा उधे उधे भवानी भवानी मोह महिषासुरमर्दना लागुनी मर्दना लागुनी त्रिविध तापाची करावया झाडणी झाडणी बघता लागे तो पावसे निर्वाण. आईचा जोगवा जोगवा माई उल्हास सातपती यांच्याकडून 101 रुपयाचं बक्षीस. धन्यवाद. मंडळ सदैव तुमच्या ऋणात राहील. चला, नवविध भक्तीच्या करी नवरात्रा पोटी निराकार मागे न ज्ञानपुत्रा धरीन सद्भावी अंतरीच्या मुद्रा दंब सासऱ्या सानेन पात्रा. महिला मंडळ भरपूर आहे बरं का मावशी. आम्ही रोज कार्यक्रमाला बाहेर फिरत असतो. कुठं पण कार्यक्रमाला गेलं तर धार्मिक कार्यक्रमाला पुरुषापेक्षा 10 तरी टक्के आमच्या माता माऊलीची संख्या, महिला मंडळाची संख्या मावशी जास्त असते. माझी भाषा तुम्हाला कळायला का? महिला मंडळ जरा फ्रेश आनंदात बसा की हो. मावशी तुमची KYC केलं नाही का? KYC केलं नाही? करून टाकू. आनंदात बसा, फ्रेश बसा. हां, 501 रुपया दत्ता पांडुरंग निघाले पाहिजे सर. दत्ता पांडुरंग इंगोले माजी सरपंच यांच्याकडून चालू असलेल्या कार्यक्रमाचं कौतुक करून, छोट्याशा कलाकाराचं कौतुक करून मोठ्या अंतकरणात त्यांनी 501 रुपयाचं पारितोषिक दिलं. धन्यवाद. मंडळ सदैव तुमच्या ऋणात राहील. हां, महिला मंडळाची संख्या जास्त असते मावशी. इकडं माझ्याकडे लक्ष द्या आणि फ्रेश जरा आनंदात बसा तुम्ही. हां, का चहा सांगू मावशी थोडा? हां, नको. फ्रेश आनंदात बसा. महिला मंडळाची संख्या मावशी धार्मिक कार्यक्रमाला जास्त असते. याचं कारण आहे मावशी 60% आरक्षण महिलांना आहे. कुठं बी जाऊ द्या, महिला मंडळ जास्त असतं. माता माऊलींची संख्या जास्त असते, महिला मंडळ जास्त असतं. हां, इकडे जास्त आरक्षण आहे बाबा. थोडं आणखी जर आरक्षण जर वाढलं तर आपल्याकडे एकच काम राहणार तुमच्याकडं. हां, कुंकाचा करुंडा घेणे. आमच्या बायकोनं सवासने सांगितल्या त्या म्हणायचं या जेवायला. जास्त आरक्षण इकडं आहे म्हणून महिला मंडळाने जोगा वाढायचा. असेल तिनेच, नसेल त्यांना सुट्टी नाही, नसेल त्याने शेजारी निघून घेऊन वाढायचा. नाही वाढला उद्या सकाळी डोक्यात वाह होत्याल. पुरुष मंडळ सुट्टीच नाही, देवाचा बी न्याय. घेशी तेव्हा ऐसा असशी. एका हाताने धर्म केला, दोन्ही हाताला देणारा तो परमेश्वर आहे. म्हणून सगळ्यांनी जोगा वाढायचा. कुठे गेलं कोणतरी एक जण पाठवा इकडे. पालकर साहेब सगळ्यापाशी जाणारा माणूस असावा. छोटीशी गवळण आहे मावशी. गवळण कोणते आहे का? ज्यावेळेस भगवान बाबा ज्यावेळेस भगवान श्रीकृष्ण परमात्मा जन्माला आले, ज्यावेळेस भगवान श्रीकृष्ण परमात्मा जन्माला आले, देव जन्माला आला, देव जन्माला आला, देव जन्माला आला. पवन चला फ्रेश आनंदात बसा. आल्या सविता काकीने तर असंच केलं. फ्रेश बसा, आनंदात बसा. चला, एक छोटीशी गवळण आहे मावशी. गवळण कशी आहे? ज्यावेळेस भगवान श्रीकृष्ण परमात्मा जन्माला आले, बाबा देव जन्माला आला, देव जन्माला आला म्हणून आमच्या गवळणी देव पाहायला चालले. गवळण काय बाबा एक एक जात होती का हो मावशी? गवळण काय एक एक देव पाहायला चालली का गवळण? अशा 5-5 गवळणी देव पाहायला चालल्या. अध्यक्ष गवळणी BMH 20, MH 22, MH 24, MH 25 ह्या वयाच्या होत्या गवळणी.
देव जन्माला आला म्हणून 5 देशातल्या गवळणी 5 वेशातल्या गवळणी या श्रीकृष्ण परमात्म्याला पाहायला निघाल्या म्हणून या 5 गवळणीचं वर्णन श्री संत एकनाथ महाराजांनी या गवळणीमध्ये केले. मग या 5 देशातल्या कोणत्या गवळणी होत्या, 5 वेशातल्या गवळणी होत्या, कोणत्या होत्या हो तर ऐका. एक मराठी कानडिया, एक मुसलमानी कोकणी गुजरनी. आयशा 5 जणी गवळणी ठकविल्या. एक मराठी कानडिया, एक मुसलमानी. अशा 5 वेशातल्या 5 देशातल्या ह्या गवळणी. मग या 5 गवळणीचं वर्णन शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी या गवळणीमध्ये केले. ऐका. आल्या 5 गवळणी 5 रंगाचा गायला. पहिली आली गवळण. पहिलीनं कोणती साडी घातली? आवाज येत नाही जोरात, आवाज येत नाही जोरात. तेवढ्यात दुसरीला काय बघवलंच नाही. कशी बघती आका आमची चष्मेवाली, ती कशी आली आहे का. आल्या 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 5 गवळणी 5 रंगाचा शृंगार. पहिली आली गवळण मावशी
दुसरी आली तेवढ्यात तिसरी गवळण आली पुराव. तिसरीनं कोणती साडी घातली? आवाज येत नाही जोरात. ती कशी आली ऐका. पाच गवळणी आल्या तिसरी गवळण रंग काळा, काळे काजळ लेवले डोळा, रंगात तिचा सावळा, काळी घरसडी लेवली गळा. आली राजस बाळा, आली राजस. पाच गवळणी आल्या मावशी. पहिली आली गवळण, दुसरी आली तेवढ्यात चौथी गवळण आली. चौथीनं कोणती साडी घातली? ती कशी आली ऐका. हो हो गवळणी 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 आयशा आल्या आल्या. आयशा आल्या आल्या पाच पहिली आली गवळण, दुसरी आली तेवढ्यात पाचवी गवळण आली. पाचवीनं कोणती साडी घातली? आवाज येत नाही जोरात. ती कशी आली ऐका. आल्या आल्या हो पाच गवळणी, पाच रंगाचा शृंगार.
यानंतर सुंदर असं दुसरं भारुड आणखी पाहिजे आपल्याला. फ्रेश आनंदात बसा जरा मावशी. ओके हा काय सगळ्यांना क्लिअर आवाज येतोय ना? ओके सगळ्याला काय अडचण असली तर आताच सांगा. काय नाही ना? ओके फ्रेश आनंदात बसा. गोड अशी साऊंड सिस्टीम आहे. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ज्यांचं नाव आहे आदरणीय आमचे अशोकजी पालकर साहेब यांचं ऑल महाराष्ट्रामध्ये नाव ज्यांचं आहे. प्रत्येक असा कोणता कलाकार नाही की त्यांना ओळखत नाही. माणसापाशी कला असावी. हाय कला बाबा, हाय कला तर चला, नाहीतर बिगर नारळाचा हाला. अशी त्यांची कला आहे. या ठिकाणी सुंदर अशी गोड अशी सिस्टीम आहे. वा क्या बात आहे. असं वाटतं इतकी गोड सिस्टीम लावल्यास आणखी वेगळं काय तुमच्या पुढं गावं असं आणखी उत्सुकता निर्माण होते असते. पण एकदा साऊंड सिस्टीमसाठी एकदा जोरदार मनातून टाळी वाजवा. काय टाळ्या वाजविल्या मावशी. फ्रेश आनंदात जरा जोरात टाळी वाजवा बरं एकदा. वा 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 क्या बात आहे. यानंतर आपल्याला सुंदर असं दुसरं भारुड पाहायचं. हाताने टाळी वाजवून मुखानं नामस्मरण करायचं आणि 2 मिनिटात दुसरं भारुड बस एकदा बेजारी उठली हो आता वयाच्या माना. इथं बसू वाटणार आणि तिथं बसू वाटणार. फिर येतात इथं बसतात त्यांना काही इथलं सुटं ना बी. आता काय करावं. चला वयाच्या मानानं होत असते. चला काय आमचा पिंट्या उघड डंग डंग डंग. पिंट्या टाळी वाजून भजन करा. 2 मिनिटात सुंदर असं दुसरं भारुड. चला हा टाळी वाजून भजन करायचं. मोठ्या प्रेमानं भजन करायचं बरं का. टाळी वाजून भजन करा. बोला ज्ञानोबा माऊली तुकाराम. ज्ञानोबा माऊली तुकाराम. शेवंताबाई वाढ, रखमाबाई वाढ, ताराबाई वाडगे माय राज्य क्रियान. जॉन बडेगुडॉन, जॉन बडेगुडॉन. बसा की या 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 बस 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 या या बस बस या या तुमसे मिलने को दिल करता. बसा 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 बुट काढा. ओके ओके दमाना 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 डंग डंग डंग. शाग्य विभाग्य गजबाग्य माय शेवंताबाई वाढ, रखमाबाई वाढ, ताराबाई वाडगे माय राज्य क्रियान. यक्का नांद्री आंध्र गंगाबाई वाडगे माय ताराबाई वाडगे माय रखमाबाई वाडगे माय तुला क्रियान. अरे पपिया तुला ए नटवाले तुला
ए बाई तुला गुरुंगा हो बाई तुला गुरुंगा हो बाई तुला गुरुंगा हो बाई तुला गुरुंगा हो या पप्यातला ए नतवाले तुला ए बाई तुला गुरुंडा बोल. बाई तुला गुरुंगा हो बाई तुला गुरुंगा हो बाई तुला गुरुंगा हो बाई तुला गुरुंगा हो जेची आई वाडगे माय लेची आई वाडगे माय बिबीची आई वाडगे माय दुर्पीची आई वाडगे माय परशेची आई वाडगे माय तुला जी क्वीन अनादिशिद नवलाई झाले स्वानंद कुरकुला घेऊन शकून सांगावया आले प्रेमाचे कुंकू भाडे लाविले सद्भक्ती भावे बोराटी हाती धरले. ऐका मावशी सौभाग्याचं प्रतीक सांगितलं मावशी कुंकू पण ते आता कुंकू राहिलं का हो मावशी कुठंतरी खेडेगावामध्ये आलं तर खेडेगावामध्ये आल्यानंतरच कुठंतरी आमच्या आईच्या कपाळावर कुंकू पाहायला मिळतं. खेडेगावामध्ये आल्यानंतरच बाबा कुठंतरी आमच्या आईच्या कपाळावर कुंकू पाहायला मिळतं. शहरामध्ये गेल्यानंतर चष्मा लावून बघावं लागतं ही बोर्डाची गाडी आहे का बिगर बोर्डाची गाडी आहे ती. सौभाग्याचं प्रतीक आहे मावशी कुंकू. कुंकू वाल्या गेल्या आता टिकली वाल्या आल्या बाथरूम मधल्या भिंती साऱ्या सुवासिनी झाल्या. का टिकली गेला आरशाला का टिकली गेला भितडाला का टिकली गेला बाथरूमच्या पैपाला नवरा कुठं बाथरूमच्या पैपाला वा वा सौभाग्याचं प्रतीक आहे मावशी कुंकू. सौभाग्याचं प्रतीक आहे मावशी कुंकू पण ते आता कुंकू राहिलं नाही. या कुंकवाचं महत्व जर ऐकावं वाटत जर असेल मावशी तर आमच्या सीतामैयाकडून ऐकावं. ज्यावेळेस अरण्यामध्ये सीतामैया कपाळावर कुंकू लावायच्या भांगामध्ये शेंदूर लावायच्या त्या ठिकाणी हनुमंतराय उपस्थित झाले. हनुमंतरायाने सीतामैयाला प्रश्न विचारला का हो सीतामैया तुम्ही जे कुंकू लावता हे शेंदूर लावता या कुंकवाचं महत्व काय या शेंदुराचं महत्व काय. त्यावेळेस सीतामैयाने खूप गोड उत्तर दिलं. ऐक हनुमंता जेवढं महिलेच्या कपाळावर कुंकू मोठं जेवढं महिलेच्या कपाळावर कुंकू मोठं तेवढंच त्याच्या मालकाचं आयुष्य मोठं. ही सौभाग्याचं प्रतीक आहे. म्हणून आमचे एकनाथ महाराज सांगतात अनादि सिद्ध नवलाई झाले. आज तुम्ही नका अनादि सिद्ध नवलाई झाले. माझ्याकडे लक्ष द्या आता फ्रेश आनंदात बसावं. तुम्ही काय झालं इकडून तिकडून कोणी चाललं तरी बी त्यांच्याकडेच बघण्यावर असताय. आपल्याच गावातले सगळे यायचं आपण बोलू शकतो कधीही कार्यक्रम झाल्यानंतर बोलू शकतो पण आम्ही पुन्हा आणखी आता 1 तास संपल्यानंतर पुन्हा आम्ही तुमच्या गावात येणार आहे का माझ्याकडे लक्ष द्या म्हणणार आहे का. बस की गे प्राजक्ता बस की माहिती तू बस की ये बस 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 ग माहिती व्या बस बस चला माझ्याकडे लक्ष द्या. अनादि सिद्ध नवलाई झाले स्वानंद कुरकुला घेऊन शकून सांगावया आले प्रेमाचे कुंकू भाडे लाविले सद्भक्ती भावे बोराटे हाती धरले. बुरगुंड दादा तो तिकडं इकडं ठोकळ्याचे ठोकळं बसलं की बघा वाढायच्या नावानं बोंबा बोंब दादा एक अर्धी कोर भाकर घेऊन
गडगड पेटला घेऊन ये, तुला सुया देते, पिना देते, डिस्कचा मनी देते, मुराड शेंग देते. मावशी तुझ्या म्हाताऱ्याला खेळाय खुळखुळा देते. येऊ द्या मला बी. मला बी येऊ द्या. आता नका विक्षेप करू, माझ्याकडे लक्ष द्या. वाडगे माय वाडक्या का वाडके वरल्याडीच्या का, ते चष्म्यातून शोधून बघते बघ मावशी, चष्म्यातून शोधून बघते. वाडक्या का वाडके वाडके, कच्छाई बैवाड, मच्छाई बैवाड, वराई बैवाड, वामनाई बैवाड, गोधाई बैवाड, कलंकाई बै. चार युगाची काखे पोतडी, दशावतार खेळे परवडी, सोहम शब्द बोले चोकडी, माझा शकून ऐके आवडी बुरगुंड वैद्य. वाडगे माय बाय वाडग्या का वाडके बेसकर पेंट्या. गरीबी बस म्हणलं तर बसत नाही, मला म्हणतो घाटपिंपरीला यायचं. शांत बस. व अशोक पालकर आपले बाबा आहेत, घेऊन येतात तुला कुरकुस पुडा, बिस्कुट पुडा. शांत बस. गरीबी बस म्हणलं तर बसत नाही व, मला म्हणतो घाटपिंपरीला यायचं. शांत बस. देतात तर तिकडे आहेत. बाबा ये म्हणा, ये बाबा ये. नाही अध्यक्ष आपला मामा आहे पृथ्वीराज सातपते, घेऊन येतं तुला कुरकुस पुडा, बिस्कुट पुडा. ये बस मुड द्या. मला बी कळतंय तुला 500ची नोट बघितल्याशिवाय शांत बसू वाटत नाही. देतो मामा देतो. मामा घेऊन ये मामा ये अध्यक्ष ये. आला देतो मामा आहे. मामा ध्यान देत. मामा कसं हा ऑनलाईन आहे मामाकडे, ऑनलाईन. मामा लई सायलेंट यायला तुम्ही, कस काय. वा दिलं के हे बाग 500 दिलं मामानं बी. हे बाग देतो. प्रत्येक गोडसे आपला उपाध्यक्ष ते बी मामाचा आपला. घेऊन येतं. कुठे गेलं कुठं आहे. प्रत्येक हाय का कुठं आहे. लाजतो मामा लाजतो. मामाला तिथं जाऊन एक पप्पी देतो का. ये उपाध्यक्ष आपला घेऊन येतं. येत ना उठ हे पुढला गोल्या उठ की. येत उपाध्यक्ष आहे ते. नाद करते काय. आला दिला त्याने. प्रशांत सातपुते सचिव आहे ते का. कुठं आहेत नाही पळून जाईल देव बघून गेली रे बाबा. पळून जातो मा. आला डडंग मामाला शॉर्टकट हाणलं काय. हा
बाबा 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 म्हणतो बाबा कुठे गेले पालकर बाबा बाबा घेऊन येत्यात लपलं काय नुसतं म्हणतात आमचं गाव नाही आमचं गाव नाही येत्यात आला टाळी वाजवा शांत बस आता शांत बस बस शांत नाही बस के मोड द्या बस के शांत बापावर गेले व कुठे गेले खाली बघ आजोबा पांडुरंग इंगोले आजोबा पांडुरंग इंगोले आपले बाबाने दिलं आश्रू इंगोले यांच्याकडून सुद्धा 101 रुपयाचं बक्षीस मिळालं धन्यवाद वाडगे अध्यक्षाचं नाव घ्यायचं अध्यक्ष नाव घेते तुमच्यासाठी स्पेशल नाव घेते स्पेशल नाव जर आवडलं तर टाळी वाजवायची ओके ऐका दुधात दूध म्हशीचं दूध दुधावर आली साय दुधात दूध म्हशीचं दूध दुधावर आली साय पृथ्वीराज सातपुतेंचं नाव घेते रस पेलय म्हणलं मा उपाध्यक्ष प्रत्येक गोडशे अरबी समुद्राच्या बाजूला ब्रिज आहे त्याचं नाव आहे जुहू अरबी समुद्राच्या बाजूला ब्रिज आहे त्याचं नाव आहे जुहू प्रत्येक गोडसेंचं नाव घेते चंगड्या बोले आणि कोण राहिलं सचिव राहिले प्रशांत सातपुते ऐका आज आपल्या घाटपिंपरी नगरीमध्ये भारुडासाठी सुंदर अशी माईक सिस्टीम गुरुकृपा डीजे वाला आज आपल्या घाटपिंपरी नगरीमध्ये भारुडासाठी सुंदर अशी माईक सिस्टीम गुरुकृपा डीजे वाला आमच्या प्रशांत सातपुतेंचं नाव घेते पुष्पराज झुकेंगा नाही साला नाद करते का आमच्या पालकर साहेबांचं एक नाव आज आपल्या घाटपिंपरी नगरीमध्ये भारुडासाठी सारे भाविक झाले गोळा आमच्या पालकर साहेबांनी पिक्चर दाखविला आंधळा मारतोय डोळा वाडगे माय ज्ञानदे कच्छ मच्छवरा नारसिंह रूपी नी भक्ता लागे स्तंभ फोडोनी हिरण्य कश्यपूचा वध करोनी भक्त प्रल्हाद गुरुकुला रक्षिला शेबयो बुरगुंडा बैतुला वाडक्या का वाडके तिकडे पाठीमागे काय मोदीचा इमा उचलत नाही का तुम्ही वाडके आका वाडके लाडक्या बहिणीचं पैसे उचललं नाही बाई चष्म्यातून शोधून बघ ती मावशी बघ देते ते आजी वाडगे माय ज्ञानदेव निवृत्ती सोपान नामदेवादी संतचर सवे कुरकुले घेऊन भीमात उभी राहिले से बुरगुंडा होईल बुरगुंडा मावशी माझ्याकडे आता लक्ष द्या प्रत्येक भारुडाचा अर्थ जर समजून घेतला तर भारुड कळल ऐका थोडं माझ्याकडे लक्ष द्या ए बस माय शांत बस पिल्लू ए बेटे सावधान
फ्रेश बसा जरा. हा चल 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 चल. बुरगुंडा 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 बुरगुंडा. मावशी, बुरगुंडा या शब्दाचा सरळ शाब्दिक अर्थ असा होतो. कसा होतो तर असा होतो बाबा. बुरगुंडा या शब्दाचा सरळ शाब्दिक अर्थ होतो बाबा तुला मुलगा होईल, मुलगा होईल किंवा मुलगी होईल असा सरळ अर्थ होतो. पण मावशी, आमच्या एकनाथ महाराजांनी बाबा सुंदर असा अर्थ सांगितला. बुरगुंडा म्हणजे तुला ज्ञान होईल. काय होईल? ज्ञान. बुरगुंडा म्हणजे तुला ज्ञान होईल. मग मावशी, तुला कोणतं ज्ञान होईल? ओ बाबा, तुम्हाला कोणतं ज्ञान होईल हो? तर तुला त्या भगवंताच्या दशावताराचं ज्ञान होईल. श्री संत एकनाथ महाराज या भारुडामध्ये सांगतात. म्हणून काय सांगतात? ऐसा शकुन सांगितला संती जे जयकार केला, एका जनार्दनी आनंद झाला. माझा कुरकुला देखोनी माय, भक्त पुंडलिक कुरकुला देखोनी. मावशी, भक्त पुंडलिकासारखा कुरकुला व्हावा वाटत जर असेल बाबा, ऐका मावशी, भक्त पुंडलिकासारखा कुरकुला व्हावा वाटत जर असेल तर खऱ्या अर्थानं बाप नीट पाहिजे. बापाने बिडी पिली तर पोरग सिगरेट पिते बाबा. बापाने बिडी पिली तर पोरग सिगरेट पिते. बापाने हातभट्टी पिली तर पोरग 90 पिते. पेणारच घेऊ. कडू इंद्रावून पेरल्यात जाय फळं लागण्याची शक्यता आहे बाई. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. चांगलं बी पेरलं तर चांगलं उगवतंय. आपण लावतानाच लावतोय कडुलिंबाचं झाड, म्हणतो यंदा आंबे कसे लागले नाहीत. येड्या, वृक्षारोपण चुकीचं झालं. मावशी, मला एवढं सांगायचंय बघा, आपलाच मुलगा, आपलाच नातू, त्याला योग्य त्यावेळी योग्य ते संस्कार करा. ही काळाची गरज आहे. चांगले संस्कार केले पाहिजेत. मुलगा लहानाचा मोठा केला, मोठा करून म्हणाल ते शिकवलं, शिकून नोकरीला लागला, नोकरी करत करत 4 पैसे कमवू लागला. 4 पैसे कमवत कमवत गाडी घेतली, बंगला बांधला. आणि त्याच बंगल्यामध्ये जर तुला तुझ्या मायबापाची जर लाज वाटत जर असल तर आग लागो तुझ्या बंगल्याला. म्हणून मला म्हणावं वाटतं, बंद किस्मत के लिए कुछ टाली नहीं होती, बंद किस्मत के लिए कुछ टाली नहीं होती, सुखी उम्मीदों के लिए कुछ गाली नहीं होती. जो झुक जाए माँ बाप के चरणों में उसकी झोली कभी खाली नहीं होती, उसकी झोली कभी खाली नहीं होती. म्हणून चांगल्या संस्काराची नितांत गरज आहे. चांगले संस्कार केले पाहिजेत, नाहीतर ती बाबा डुलतच येणार. मला असं वाटतं बघा, जीवनामध्ये आल्यानंतर जरूर नशा केली पाहिजे, पण अशी नशा केली पाहिजे बाबा हो की मरेपर्यंत नाही सुटली पाहिजे. जाम पर जाम पीने से क्या फायदा, सुबह पीली तो शाम उतर जाएगी. एक बार मेरे हरिनाम का प्याला पीकर तो देख, तेरी जिंदगी सुधर जाएगी. जीवनामध्ये आल्यानंतर अशी नशा केली पाहिजे, नाहीतर ह्याच्यानं काय होतं ऐका. दिवाळ काढलं या संसाराच दारून, गोट गोट पेल्यानं, गोट गोट पेल्यानं. म्हणून चांगल्या संस्काराची नितांत गरज आहे. चांगले संस्कार केले पाहिजेत. एक जण इथं मांजरसुंब्याच्या स्टँडवर, चौसाळ्याच्या स्टँडवर पेलं आपलं गावाकडे यावं का नाही महाराज? आपली गाडी एसटी धरून यावं का नाही आपलं गावाकडे? काय समरम काय सरमकुटी फाट्यावर यावं का नाही? सरळ आपला इकडे यावं का नाही? तिथंच बस स्टँडच्या बाजूला फिरलं आणि बस स्टँडच्या पाठीमागच्या साईडला जाऊन पडलं. बाबा, जिथं पडलं तिथं डुकराची जागा होती. त्या डुकराच्या जागेवर जाऊन पडलं. डुक्कर जरा लेट आला हो, जरा संडे होता ना. तसा विचार केला तर संडेला डुकर जरा लेटच घरी येत असत्यात. संडे होता, डुक्कर लेट आला. म्हणलं आपल्या जागेवर दुसरा कार्यकर्ता दिसतोय, चला म्हणला रात्रीचा प्रश्न आहे, अतिथी देवो भव, चला ऍडजस्टमेंट करू म्हणला. त्याच्याकडेला ही जाऊन पडलं. ह्यानं शांत बसावं का नाही, उचलला हात त्या डुकराच्या डोक्यावर, हात फिरवू लागला. हात फिरवत पाठीवर हात फिरविला, फिरवत शेपटावर हात फिरवत म्हणू लागला, पप्याच्या रोज बुजडा घालते जिनी घातल्यावर. इतकं अवघड आहे बाबा. एकदा इष्टी मध्ये माझ्याकडेला आलं, मी खिडकीच्या कडेला बसलो. म्हणला महाराज रे हरी, फुल असं टेन्शन मध्ये होतं. आलं माझ्याकडे आणि माझ्यापाशी बसलं माझ्याकडेला आणि म्हणला महाराज जाऊ का? मी म्हणलं होय महाराज जाऊ. ती म्हणते मला वाटलं पोत्रा जाऊ काय की.
बसलं मावशी माझ्या कडला त्यानं आणि माझी मांडी खाजवायला लोका मी म्हणलं होय 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 बाबा माझी का मांडी खाजवायला ती म्हणला ही तुमची आहे वय मी म्हणलं होय माझी आहे ती म्हणला मग माझी कुठं गेली इतका अवघड आहे मावशी मी म्हणलं इष्टी खाली आहे बघ इतका अवघड आहे रोज एका गावात जातो आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून बाबा एकच सांगतो बघा काय सांगतो विनंती मी करतो तुला हात जोडून विनंती मी करतो तुझ्या पाया पडून काय अरे देर बाबा दारूचा म्हणून चांगल्या संस्काराची नितांत गरज आहे दारू गांजा मत पियो यारो अक्ल गुंग हो जाती है अपने पल्लू का पैसा खर्च करके मुंह में मिट्टी मिल जाती है देवाने अनमोल असा नरदेह दिलाय का नाही हे न मिळणारं मॉडेल तुमच्या आमच्या स्वाधीन केलंय ए वेड्या ही शेवटची फायनल परीक्षा आहे ते व्यवस्थित पेपर दे पुन्हा कधी सामने भरतील हे सांगता येत नाही शेवटची पाळी चुकलिया वर्म देवाने अनमोल असा नरदेह दिलाय हे न मिळणारं मॉडेल तुमच्या आमच्या स्वाधीन केलंय हे न मिळणार आहे जसा चुकून आंधळ्याच्या टाळीमध्ये कावळा सापडावा तसा अनमोल असा देवाने नरदेह दिलाय पावला हा देह न घडे उपाय घडू आले देवाने अनमोल असा नरदेह दिलाय फक्त तुम्हा आम्हाला चांगलं वागण्याची नितांत गरज आहे आता इकडली बारी झाली आता महिला मंडळ तुमच्याकडे प्रत्येक लेकराची पहिली गुरु म्हणजे कोण असते हो बोला ए आया हो बोला बोला आका चालीस होय ग चालीस नाही नाही इकडे आका आका ये आका इकडेची निघा दोन लेकर आहेत की आका मला ए वाजवा रे वाजवा ततारी तू आणि 12 सोडून 13 वाही क्या बात आहे वा वा आकासाठी टाळी वाजवा नाद करते काय आकाने सुद्धा 201 रुपयाचं बक्षीस दिलं टाळी वाजवा एकदा जोरदार सांगा ना दगडू पाटील यांच्याकडून सुद्धा 101 रुपयाचं बक्षीस मिळालं धन्यवाद झाले ततारी तो वाजवा ततारी तो ते सोनं बाबा होतो जुन सार गेलं आता नव नव आलं अगोदर किती मस्त असायचं आपल्या वागण्यानं सार वाटूळ झालं आपल्या वागण्यानं सार वाटूळ झालं आपल्या वागण्यानं सारं वाटूळ झालं. आपल्या वागण्यानं सारं वाटूळ झालं. जुने दिवस चांगले होते ऐका चला मला तिकडे जायचं नाही आता माझ्याकडे लक्ष द्या आता महिला मंडळ प्रत्येक लेकराची पहिली गुरु म्हणजे ती आई असते माझ्याकडे लक्ष द्या महिला मंडळ आमचा लातूर जिल्हा आहे दादा आमचा लातूर जिल्हा आहे लातूर जिल्ह्यामध्ये रेणापूर तालुक्यात कामखेडा म्हणून माझं छोटंसं गाव आहे मग आमच्या लातूर जिल्ह्यामध्ये एक अहमदपूर तालुका आहे त्या अहमदपूर तालुक्यात अशी एक बातमी होती मावशी तुमच्यासाठी सांगतो आता लक्ष देऊन ऐका
आमच्या लातूर जिल्ह्यामध्ये अशी बातमी होती. कशी बातमी होती की मुलगा पोटात असताना, बघा बाबा, मुलगा पोटात असताना आईनं 108 वेळे ज्ञानेश्वरीचं पारायण केलं. कळतंय का मावशी? थोडं माझ्याकडे लक्ष द्या. मुलगा पोटात असताना आईनं 108 वेळे ज्ञानेश्वरीचं पारायण केलं. मुलगा 9 वर्षाचा झाला, त्याला ज्ञानेश्वरी मुखदगत झाली. कळालं का नाही मावशी? चहा सांग का थोडा? डिकशन मावशी, हे नाही खरं आहे. आणि आपल्या लेकरू पोटात असताना काय करते? माझ्या नवऱ्याची बायको बघते, होणार सून मी ह्या घरची बघते. खरं सांगा मग मावशी, आई आपली रोज 7 वाजता 7 जन्माच्या गाठी बघते. खरं सांगा मावशी, आपल्या जर आईनं असलं बघायचं म्हणल्यास पोरग का डिस्को करणार नाही? संस्कार इथून सुरू होतात. मदालसेनं लेकराला उपदेश केला होता बाबा. आणि आपण जोऱ्यानं काय म्हणतो? छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा जन्माला या म्हणतो. मग पुन्हा जन्माला येण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज रेडी आहेत, पण त्याच्यासाठी आमच्या मा जिजाऊ आई साहेब लागतात. टाळी वाजवा. छत्रपती शिवाजी राजांच्या आई कशा होत्या ऐका. धन्य धन्य थोर आई कोण? शिवरायांची जिजाई. म्हणून आज पूजी तो महाराष्ट्र सारा. मुजरा मानाचा जिजाईला. म्हणून चांगल्या संस्काराची नितांत गरज आहे. चांगले संस्कार केले पाहिजे. ऐका, तसा विचार केला तर कोणत्या गोष्टीमध्ये स्त्री शक्ती ही कमी नाही मावशी. बोल की मावा अमर बोल. चला माझ्याकडे लक्ष द्या. आता बोलू नका, माझ्याकडे थोडं लक्ष द्या. स्त्री शक्ती ही कमी नाही दादा, मी हे सांगतोय. कोणत्या गोष्टीमध्ये स्त्री कमी आहे सांगा? प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्री ही पुढे आहे. स्त्री शक्ती ही कमी नाही मावशी, आपण कमी नाही. ऐका, कोणत्याच आता उपमुख्यमंत्री तेवढी स्त्री नव्हती, पण आता सुनेत्रा वहिनी झाल्या. प्रत्येक गोष्टीमध्ये स्त्री पुढे आहे. ऐका, मला हे सांगायचंय बघा, कोणत्या गोष्टीमुळं ऐका. सरकारी हुद्द्यावर खुर्चीत बसली असती का? ऐका, सरकारी हुद्द्यावर खुर्चीत बसली असती का? खरं सांगा मावशी, फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का? स्त्रियांना घराच्या बाहेर जायला सुद्धा परवानगी नव्हती दादा. मुलगी घरा बाहेर गेली तर पापात गडायचा. मुलगी शाळेत गेली तर काय व्हायचं? दर्बा बुडायचा. फक्त चूल आणि मुलं, फक्त चूल आणि मुलं हे विसरले असती का? फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का?
सावित्रीबाईंचे उपकार तुमच्या आमच्यावरती कमी नाही. आम्हाला एकच बघायचंय तुमच्यामध्ये. काय बघायचंय? शिवबाला जसे घडविले तिने तशी जिजाऊ असावी, ज्ञानाचा दिवा घरो घरी लावणारी तशी सावित्री असावी, दुखावल्या कोटी कुळाची तशी माऊली असावी. मला जिजाऊ सावित्री रमाई माता तुमच्या मध्ये दिसावी. जिजाऊ सावित्री चांगल्या संस्कार. एक वाक्य आठवलं म्हणून सांगतो, दुसरं बारोड एक शेवट. तुम्ही आता लय कसा का म्हणायचं का नाही आता बारोड का बस करायचं आता? किती वाजले तू? पीटी मास्तर 11 वाजले म्हणून तर 11 मावशी. चला 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 एक टाळी वाजून भजन करा आणि 2 मिनिटात आपल्याला सुंदर असं दुसरं बारोड पाहायचं. खाली बसा. एक खाली बसा. बेडी के
म्हणलं तू म्हणलाच मला कशाला इडी 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 कोण म्हणलं म्हणला होता मला कशाला इडी 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 तुला नाही तू म्हणलाच मला कशाला इडी 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 तुला नाही तू म्हणलाच मला कशाला इडी 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 कोण म्हणलं तूच म्हणला की रे लाटण्या ईडी म्हणतो याड लागलंय म्हणून ईडी झाली का उगाच ईडी झाली हा ए मला याड लागले कुणाचं तुला काय करायचं कुणाचं आज मजील कुणाचं उद्या मजील कुणा संग ह्याच्यासाठी माग लागून आलाय होईल मला त्याच याड लागलं कुणाचं लागले त्याच्या मंड्यावर त्याच त्याच्या मंड्यावर त्याच कुणाचं म्हणतोय तर खाल्ले का नाही कधी कोणी लोक खायले की मका मका वर तोंड करून बघताय ती मधली मावशी काय म्हणते माहिती का काय म्हणाली ए ती मधली मावशी हा. ती म्हणते मी तुझ्या पातेल्यातलं थोडं शिकरण देते का तुम्ही नाही मला खाऊ द्यायचा धरा परसा लगेच आ करते ती फुकट आले मी मपली बी कशी तुमच्या का पोटात केळ कालवाय तुटली कर्माची साखळी हिंडो लागली आळवाळी आता मला कोणाकळी मी ससुर घरची वेडी नवे दळपाडी वेडी ग बाई मी झाले गरजवंत मराठ्यांचा लढा सकल मराठा समाज घाटपिंपरी तालुका वाशी जिल्हा धाराशिव मनोज दादा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा ला 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 अच्छा चरण गावतय का लागलाय ना दादा हे आपले गाव घेतलं जोर मारावा पाहिजे बर का चिमणे माझे उठ लागे ए आवाज येला गेलाय जोरात 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 दुसरा पाखरा आजाद
आता दुसरं जोरात आवाज आला पाहिजे. दिल बरा ग तुम्हा आवाज येत नाही जोरात. दिल बरा ग तुम्हा जमलं जमलं जमलं. दुसरा आता दुसरं हा किरिश का गाना सुनेगा. दिया 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 अकाली सोय ग. इथंच बसले होते मी केळ खाल्लं माय आताच. तरी कसं असं करावं बरं, तोडा तरी द्यावा म्हणून अजून घरी येऊन आली बाई तुला घ्या भेटाय. ज्याची आई वडील पुण्यवान आणि त्याची लेकरं तर करतात दान. त्यांच्या आई वडील पुण्यवान, त्यांच्या आई वडील पुण्यवान, त्याचे लेकरं करत्यात दान, त्याचे लेकरं करत्यात दान. परत घरी जाऊन बक्षीस आनंद दिलं बरं का माय. एकदा टाळी वाजवा. ए मना पोरावा आता दुसरं गाणं म्हणायचं. बघा कसे गाणे म्हणते ते. कसा आवाज आहे म्हणा म्हणा. कोणतं म्हणायचं. पप्पी दे पप्पी दे. हा जीवलग जीवा संतोष मामा जीवलग. दुसरं म्हणा. आदिनाथ उमा बीज प्रगटले मचिंद्र लागले विक्रममुद्रा परशानी दली पूर्ण कृपा केली गहिनाता वैराग्य तापला सप्रेम निवाला ठेवा तो लागला शांती सुखा. हरिपाठ म्हणायचं म्हणल्यास कसं व्हायचं आणि पाकरा कसा गुळून म्हणतो. झाला धर्माचा मातेरा सोडून दिला शेभ्रतारा. सांडिले मी माझ्या पाच पोरा मी सद्गुरु घरची वेडी नवे दडपाडी जाणीची आईची मशाला. दिसला ग बाई दिसला छोड़ दिया जाए मार दिया जाए बोल तेरे साथ क्या. अरे येड्यानो हे येड्यानो. मी एकटी चिडी आहे बैल. ह्याच्यातलं कोण शान कोण 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 शान आहे वर हात करा बरं. तुम्ही जर शान असत ए येड्याव तुम्ही जर शान असत रात्रीचे 12 वाजत आले तरी मला येड्याला बघत बसला. तुम्ही तर कुठे शान आहात. ए येड्यानो हेच वेळ लागावं लागतं. हेच वेळ लागावं लागतं. भगवंतमय व्हावं मी तो पणाची बळवण व्हावी. आपण आपले पण विसरावं आणि अंतकरणामध्ये छत्रपती शिवाजी राजांना साठवावं. वेळ लागावा. आमच्या तुकोबाऱ्यासारखं तुकोबाऱ्याला वेळ लागलं बाबा. देव पाहावयाशी गेलो
तेथे देवची होती ठेलो अवस्था ही अवस्थाच व्हाव्या लागतात तुम्हा आम्हाला वेळ कसं लागतं बाबा देव पावयाशी गेलो नवा चप्पल जोड घरी घेऊन आलो आपल्याला वेळ असतं लागतं इतकं वेळ लागावं लागतं तुको भरायला मावशी वेळ लागला आता त्याला जाऊ द्या फ्रेश आनंदात बसा थोडक्या वेळामध्ये वेळ लागाव तुको भरायसारखं बाबा तुको भरायला वेळ लागलं प्रत्येक माणसाला आमचे तुको भराय विचारतात हो बाबा माझा देव पाहिला का हो आजी माझा देव पाहिला का हो ताई माझा देव पाहिला का हो कोणी गावी आहे तुको भराय बाबा माणसाला विचारतात पण आमचे ज्ञानोबराय कावळ्याला विचारतात ए कावळ्या माझा देव पाहिला का रे पहिलं दोघे गाऊ जर माझा देव कुठे सांगितलं असला सोन्याने मडवील तुझे पाहू वेळ लागावं श्रीकृष्णाच्या गवळणी सारखं अरे नाही माझे पार श्रीकृष्णाची मधुर वासने ऐकल्यानंतर गवळणी कृष्णमय व्हायच्या आणि म्हणायच्या मैं तो सुध बुध खोई तेरे प्यार में सब कुछ भूल गई तेरे संसार ज्योत जला दे प्रीत लगा दे ज्योत जला दे प्रीत लगा दे चरणों में मुरली कृष्णमय व्हायच्या आणि बाबा त्या वेळ लागावं ऐका एका बहादराला क्रिकेटचं वेळ लागलं एका बहादराला क्रिकेटचं वेळ लागलं शेवट त्या आवडीच्या प्रमाणे जीवन जगलं सचिन तेंडुलकर मोठं नाव झालं वेळ लागावं लागतं तुम्हाला मला वेळ वेगळंच लागतं छत्रपती शिवाजी राजांना वेळ लागला स्वराज्य संस्थापनेचा वेळ लागला फक्त ऐका इतकं वेळ लागावं लागतं ऐका 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 काकी बस 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 ए काकी बसा की जाता झालं मला बी लय लांब जायचं तर मला घरी जायचं असं मला लातूरच्या पुढे 25 किलोमीटर मध्ये गाव आहे व बसल्या बसल्या बसा नीट बसा आता आता वाह 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 ऐका 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 ही पाहिजे स्वराज दिले एक यतीला हा 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 ऐका 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 इतकं वेळ लागावं लागतं मला हे आठवायचं होतं आता आलं लक्षात कष्ट केले माझ्या राजाने कष्ट केले माझ्या राजाने जाती जातीत वाटून जाती
लय खेळा याची प्राण तुम्हास त्या वेळेला म्हणून आता कैसे गरदा नाही उरला बिंदूपणाचा भार रूप वरले चराचर सद्गुरुनाथ मध्ये झाले मारिली पुढी सुंदर असं नियोजन द्यावे त्यावेळी मी मनापासून धन्यवाद देतो आणि कार्यक्रमाचा समारोप करतो ओके 1-2 मिनिटाची भैरवी 1 मिनिटाचं भजन कुणीही जागा सोडायची नाही आमच्या माता पावल्या एक सुद्धा आमची महिला उठली नाही बरं का एवढ्यामधून पुरुष मंडळांनी जागा सोडायची नाही अशी विनंती आहे तुम्हाला सगळ्यांनी जागेवर बसायचं 2 मिनिटाची भैरवी ऐकायची 1 मिनिटात भजन करायचं घरी जायचं ओके आपण कसं असतं सरपंच साहेब एकदम मोकळा नो टेन्शनच घेत नाही आपण बरं म्हणायचं का ते म्हणतात एक जण म्हणावं इथं फोटो दिसायला म्हणायला कसं करायचं म्हणायचं का म्हणायचं मावशी मोठू मोठू मोडू मोडू शिवाय द्यायचं नाही कडू तुला काय बाबा पैसे घेऊन चालला आमचं बसून गुडी घेतो काय असं नाही ना काही ते म्हणते म्हणते म्हणू का असं नाही ना किती गेले किती लय शंभर असे आले किती गेले किती लय शंभर हाय हाय तलवारी दार तुझे दर्शन झाले आता तुझे